मन मंदिरा गजर भक्तीचा. अध्यात्म हे कंटाळवाणं नाही, फक्त तुम्हाला आवड असेल तर. आणि आवड नसेल तर कोणची गोष्ट कंटाळवाणीच आहे, नाही का. भूक नसेल तर अगदी केशरी पेढा दिला तरी नको म्हणेल, साजूक तुपातली जिलेबी दिली तर नको म्हणेल, भूक नसली तर. आणि भूक असली तर भुकेची आतोंडा मिळो कोंडा अथवा मांडा. मांडाही खाईल आणि कोंडाही खाईल. तसं अध्यात्माची परमार्थाची भूक असेल तर कधीही कंटाळा येणार नाही. उलट मिळालं नाही तर तो दिवस आज चुकीच्या पद्धतीने गेला असं वाटेल. बरं का, नीट लक्षात ठेवा. प्रत्येक माणसाचं जेवण, प्रत्येक माणसाच्या विचाराचं खाद्य भिन्न आहे. काही काही माणसांना काही काही विचार लागतात, त्याच्याशिवाय ते जगू शकत नाहीत. त्या विचारांचा मी पाडा वाचत नाही. पण जे अध्यात्मामध्ये आले, पंढरीचे वारकरी झाले, त्यांचा संसार करत असतात, परमार्थ करत असतात, पण त्यांचं जीवनाचं लक्ष पांडुरंगावर असतं, त्याच्या सगुण भक्तीवर असतं, त्याच्या सगुण उपासनेवर असतं. आणि ते लक्ष तसं असल्यामुळे याच्यातला महत्त्वाचा भाग लक्षात घ्या. पांडुरंगाच्या सगुण भक्तीवर लक्ष असल्या कारणाने ते म्हणतायत की तुझी आत्मस्थिती मला नको. याच्यातून एकच लक्षात येईल की आत्मस्थिती प्राप्त होत नसते, प्राप्त आहे ती आत्मस्थिती आहे. लक्षात येणं नामे आत्मस्थिती. मागच्या कीर्तनाचा आढावा घेतो एका शब्दात. प्राप्त होते ती जर आत्मस्थिती, तर सध्या कोणामुळे जिवंत आहात? एक आत्मा तुमच्यात आहे म्हणून ऐकणं आहे, बोलणं आहे, चालणं आहे. म्हणजे आत्मा मायनस यू. कोण यू? नाही नाही, आत्मा मायनस तुम्ही. कोण यू? अस्तित्व संपलं. आत्मा आहे म्हणून स्थिती आहे, बोलण्याची, चालण्याची, खाण्याची, पिण्याची, भूक लागण्याची. पण आत्मसत्ता जर तुम्हाला सोडून गेली तर संपलं. म्हणून प्राप्त होते ती आत्मस्थिती नव्हे, आहे ती आत्मस्थिती आहे हे कळणं हाच अध्यात्माचं सार आहे. हे विचार करून बघा की, कोणालाही विचारा की तुमच्यातला आत्मा मायनस तुम्ही, काय अवस्था? काही नाही, एक 4-5 तासात कारभार आटपतो. याच्यापेक्षा काही जास्ती, किती आवडीचा माणूस असू दे, पण जास्ती ठेवू शकत नाही. का ठेवू शकत नाही? तर आत्मसत्ता सोडून गेल्यानंतर तुमची किंमत शून्य आहे. माझं बोलणं कळलं का? आत्मसत्ता जिथपर्यंत तुम्हाला सोडून जात नाही तिथपर्यंत कोणाचे हात लावायची हिंमत नाही. आणि ती सोडून गेल्यानंतर कितीही जरी काही असलं तरी घरामध्ये काही मर्यादित काळापेक्षा जास्ती ठेवणार नाहीत. एवढा मुद्दा लक्षात घ्या. म्हणून तुकाराम महाराज म्हणतायत, आहे ती आत्मस्थितीच आहे, ती नको आहे, आता तुझी चरणसेवा दे. बघा कसं ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती जो वारकरी संप्रदायाच्या उपासनेचा आत्मा आहे, आत्मा आहे हा. नको काय करतो? आहे ना, आहे ना. मग आता काय पाहिजे? तुझी चरणसेवा पाहिजे. पांडुरंगा तुझी जर चरणसेवा, एक लक्षात घ्या, शेवटी जाणीव असून उपयोग नाही, ती जाणीव सुद्धा प्रवाहित होणं महत्त्वाचं आहे. माझं बोलणं कळलं का? जाणीव सुद्धा प्रवाहित होणं महत्त्वाचं आहे. तसं आत्मा आहे हे कळलं, पण सगुण उपासनेतून त्याचा प्रवाह चालणार आहे. हे बघा, ऐकून संत संगतीमध्ये इथे आहे याची जाणीव होते, तेही महत्त्वाचीच आहे. इथे आहे याची जाणीव होते, पण नुसतं जाणून जमत नसतं, ते प्रत्यक्ष समोर असण्यात आनंद आहे. माझं बोलणं कळलं का? गमतीचा दृष्टांत रोजच देत असतो, सगळ्या कल्पना आहे श्रोत्यांना. लग्न व्हायचं होतं मुलाचं, आईने एक मुलगी पाहिली. पाहिल्यानंतर ती मुलाला म्हणाली, काय सांगू तुला, लाखात एक मुलगी आहे. म्हटलं मला केव्हा पाहायला मिळेल? माझं बोलणं म्हटलं कळलं का? ते म्हणले 1 महिन्याशिवाय काही ती इकडे येऊ शकत नाहीत. आता म्हटला 1 महिना,
आई म्हणाली, तुला सुंदर आई एवढं कळलं ना, अजून काय पाहिजे? माझं बोलणं कळलं का? सुंदर आई एवढी जाणीव झाली ना, ते म्हणले सुंदर ही जाणीव असून उपयोग नाही, ती कशी आहे हे बघणं महत्वाचं आहे. आणि बघितल्यानंतर म्हणाला, आई कल्पनेच्या पेक्षा जास्ती आहे. पण हे केव्हा? 1 महिना फुकट झुरत बसलं. काय म्हटलं मी? 1 महिना तसा आत्मा आहे 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 फुकट झुरतोय. आहे म्हणून अनुभूती कुठे आहे? नुसता आहे कळलं. नुसत्या काही काही गोष्टी कळून उपयोग नाही, ते कळणं कृतीत उतरलं पाहिजे. म्हणून ते सुंदर रूप बघितल्याशिवाय बरं वाटत नाही. आत्मा हे कळलं, आता खूप झालं. तुमची चर्चा, तुमचं ज्ञान खूप झालं, आता येऊ द्या. म्हणून शाळेमध्ये सुद्धा थेअरीपेक्षा प्रॅक्टिकल महत्वाचं असतं, नाही का? काही काही पाठ करायचं असतं, त्या थेअरीमध्ये पास होतात, पण प्रत्यक्ष करायच्या वेळेला नापास होतात. मी किती वेळा तरी तुम्हाला दृष्टांत दिलाय की ज्वारीच्या पिठामध्ये पाणी घातलं आणि मळलं आणि थापलं की भाकरी होते. केवढी रेसिपी किती सोपी, म्हणजे सोप्यातली सोपी रेसिपी आहे. ज्वारीच्या पिठात पाणी घालायचं, कालवायचं, असं करायचं, थापायचं, असं करायचं, करून बघा. एखाद्या पोरीला जर करून बघायला सांगितलं, तिला पांडुरंग पंढरीहून आला पाहिजे तिची भाकरी थापायला. पहिली भाकरी हातातच मोडली. काय तुम्हाला सांगू, एका भाकरीचे 50 तुकडे झाले. आता थेअरी किती सोपी आहे, पण प्रॅक्टिकल. मग ती शिकलेली होती. एका आजीबाईजवळ पेन्सिल आणि घेऊन गेली. आजीबाई, किती पिठात किती पाणी घालायचं? बाया म्हणली, कसला ग प्रश्न विचारती? मला आपलं काही माहित नाही, मी बघा पीठ ओतून घेते, असं पाणी घालते, कालवतं जमतं. अनुभवाचे जोगे नवे बोलायचे, हाच अमृतानुभव चालू आहे. तिला माप माहिती नाही, पण माप चुकत नाही. ही मापात बसवायला जाते म्हणून चुकते. तसं पांडुरंगाला मापात मोजू नका, लक्षात घ्या. म्हणून प्रॅक्टिकल अतिशय महत्व आहे. आणि वारकरी संप्रदायाने प्रॅक्टिकलला महत्व दिलं. वारीला ये, भजन कर. नुसतं कळलं म्हणजे झालं नाही, नाही का? एखादी कुमार डॉक्टरीन असते, ती गायनेकॉलॉजिस्ट असते, तिला मुलं कशी होतात ते माहिती आहे, त्याचं बाळांपण कसं करायचं हे माहिती आहे, बरं का? पण झाल्यावर कळतं दुपटी बदलणं किती अवघड आहे. परक मुलं आलं की नाही, तुम्ही मुलाला घाण ठेवता, नीट पुसत नाही. तिला झालं तेव्हा कळलं. पावसाच्या दिवसात 15-15 वेळा किती लंगोट बदलायची. ती म्हणली, हे अवघड आहे, हे अवघड आहे. म्हणूनच आम्ही तुम्हाला सांगतोय, भाषण देणं सोपं, कीर्तन करणं सोपं, प्रवचन करणं सोपं, पण ते कीर्तन जीवनामध्ये ते प्रेम प्रगट होणं मोठं महत्त्वाचं आहे. आणि एक सांगू का, जिला काही येत नव्हतं, एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो, जिथे प्रेम आहे तिथे यावं लागतं असं नव्हे, प्रेमातून सगळं ज्ञान प्राप्त होतं. माझं बोलणं कळलं का? ज्या मुलीला आई नाही, सासू नाही, अशी सुद्धा आई झाल्यानंतर त्या बाळाला कसं घ्यावं, त्याला कसं पाजावं, त्याला कसं सांभाळावं, अहो माकडीनीला जर कळतं तर हिला का कळू नाही? माकडीन सुद्धा आपल्या पोराला बरोबर घेते, असं धरते, जाताना त्याला पोटाला धरून बसते, तिला कळतं. म्हणून एक लक्षात ठेवा, जिथे प्रेम आहे तिथे ज्ञान आहे, पण ज्ञान आहे तिथे प्रेम आहे असं समजू नका. जिथे ज्ञान आहे तिथे प्रेम असेलच असं नाही, पण जिथे प्रेम आहे त्या प्रेमामुळे ते ज्ञान प्राप्त होतं. एखादी गोष्ट नवऱ्याला आवडत असेल पण त्याच्यावर जीव आहे, करता येत नव्हतं, जमत नव्हतं, पण त्या नवऱ्याकरता जाऊन शिकली, करून घातलं, तेव्हा समाधान. प्रेम आहे म्हणून. लक्षात ठेवा,
तसं देवावर प्रेम आहे हा भाग निराळा, पण देव तुमच्यावर प्रेम करतो हे पहिलं कळायला शिका, म्हणजे तुमचंही प्रेम त्याच्यावर जडेल. आत्मस्थिती सहजासहजी प्राप्त होत नाही. आत्मा तुमच्यात आहे, ही पांडुरंग तुमच्यात वस्ती करतो. तो वस्ती करतो म्हणून जिवंतपणा आहे. मला एक अजून कळत नाही की तुम्ही बांधलेलं मंदिर, तुम्ही बसवलेली मूर्ती, बरोबर आहे ना? आता गणपती बसतील बरं का, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती कायम बसलेला आहे, तो काही अमकं तमकं असा काही प्रश्न नाही. पण आता गणपती येतील आणि जातील, बरोबर आहे ना? मग त्या गणपतीच्या 4-5 दिवसामध्ये काहीही खायचं नाही. एवढं कळत नाही हो तुम्हाला? काहीही, अहो गणपती असताना खरंच तुम्हाला सांगू ना, मी काही सुद्धा खात नाही, उपाशी राहता. अहो तसलं नाही हो. माझं बोलणं कळलं का? काहीही खायचं नाही. आता मला सांगा, का तर गणपतीला चालत नाही. मग बाहेरच्या गणपतीला चालत नाही म्हणून खात नाही, हृदयात बसलेल्या गणपतीला चालतं का? टाळ्या वाजू नका, उद्यापासून टाळायला शिका. मन मंदिरा गजर भक्तीचा.